मी उदाहरण सांगतो आपल्याला. माशी असते की नाही, माशी ही कशावरही बसते आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, जीत मेले न विचारी बैसता माशी. ती जिवंत आहे का मेलेला विचारत नाही. ती जिवंतावरही बसते, प्रेतावरही बसते, घाणीवरही बसते, पक्वांनावरही बसते, कुठेही बसते. माशीच माशी. ही माशी कोणत्याही पदार्थावर बसते, पण कधी विस्तवावर बसलेली तुम्ही बघितली? निखाऱ्यावर बसलेली माशी बघितली? अरे जिला श्रीखंड चालतं तिला निखारा चालू नये का? जी प्रेतावर बसते ती निखाऱ्यावर बसू नये का? माशी कशावरही बसते पण प्रेतावर त्या निखाऱ्यावर बसत नाही का? कारण तिला माहितीये इथे बसलो की संपलो. तसं माणसाचं चित्त सगळीकडे जातं, फक्त देवाकडे जात नाही, कारण त्याला माहितीये इथे गेलो की संपलो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. त्याला माहिती आहे ते मन तिकडं जात नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हे सांगावं लागलं की ज्या मनाने तू एवढा प्रपंच करतो, त्याच्याकरता इतका सायास करतो, हरिसी न भजसी कवण्या गुणे. का बाबा, तुला देवाचंच भजन नाही करावं असं का वाटतं? सायास तर करतोच आहेस ना तू, प्रयत्न तर तुझे चालूच आहेत ना. गंमत हीच आहे, प्रयत्न करणं ही अडचण नाहीच आहे आमची, विचार करणं ही आमची अडचण नाहीच आहे, सायास करणं ही आमची अडचण नाहीच आहे. आमची अडचण कशात आहे? त्या प्रयत्नाचा विषय काय असला पाहिजे हे आम्हाला ठरवता येत नाही, ही आमची अडचण आहे. आम्हाला विचार करता येत नाही, ही आमची मुळीच अडचण नाही. आमची अडचण कशाचा विचार केला पाहिजे हे कळत नाही, ही आमची अडचण आहे.